एका 6 तासात खुनाची दुसरी सुद्धा घटना घडलेली आहे। वासुदेव कुलकर्णी यांची पहाटे 2:30च्या सुमारास हत्या करण्यात आली। फुरसुंगी सासवड रोड पोलीस ठाण्यापासून 300 मीटर अंतरावर ही घटना घडली। कोयत्याचे वार करून हा निर्घृण खून करण्यात आला। कुलकर्णी हे एक फायनान्स कंपनी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे। माजी नगरसेवक वनराज अंदेकरांची हत्या झाली आणि त्यानंतर अवघ्या 6 तासात खुनाची ही दुसरी घटना घडली। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडून या बातमीचा तपशील घेऊयात। ज्ञानेश्वर, वासुदेव कुलकर्णींची जी हत्या झाली त्यामागचं नेमकं कारण काय होतं समजू शकलंय का? जे हल्लेखोर आहेत ते सध्या नेमकं कुठे आहेत, पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? वासुदेव कुलकर्णी यांच्यावर रात्री 2:30च्या दरम्यान कोयत्यानं वार केले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। 6 तासातली ही दुसरी पुणे आणि परिसरातली खुनाची घटना आहे। खुनाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पण अशा पद्धतीनं कोयत्यानं वार होणं, त्यात लोकांचा जीव जाणं हे अत्यंत गंभीर आहे। पोलिसांचं कंट्रोलिंग नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। 9:30 वाजता गोळीबार आणि कोयत्यानं वार केल्यानं अंदेकरांचा खून झाला। रात्री 2:30च्या सुमारास पुन्हा एकदा कोयत्यानं वार केला। जी, धक्कादायक घटना आहेत। आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षेची मागणी होणं अपेक्षित आहेच, पण असे प्रकार थांबवण्यासाठी पोलीस काय करणार आहेत हेही पाहावं लागेल। निश्चित। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।